अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 500 वर्षांनंतर श्रीराम मंदिरात विराजमान। मोदींच्या हस्ते श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा, गर्भगृहात योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आरती संपन्न। संपूर्ण राम मंदिर परिसरात हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, हजारो क्विंटल फुलं राम मंदिरावर उधळली। श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याला देशातले विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित, ज्येष्ठ शास्त्रज्ञ, उद्योगपती, नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये सोहळा संपन्न। हे मंदिर झालं तर आग लागेल असं काही लोक म्हणाले होते, पण प्रभू रामांचं मंदिर म्हणजे ऊर्जा स्रोत, एका नव्या कालचक्राची सुरुवात झाली। ही पुढच्या 1000 वर्षांची पायाभरणी, पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन। देव से देश, राम से राष्ट्र हीच प्रेरणा असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा। रामकार्यातून राष्ट्रकार्य करावं, पंतप्रधानांचं आवाहन। राम मंदिराची निर्मिती झाली, आता रामराज्य साकारण्यासाठी प्रयत्न करावे, सरसंघचालक मोहन भागवतांचं आवाहन। तर पंतप्रधान मोदी हे तपस्वी नेते, आता देशाला विश्वगुरू बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं, मोहन भागवतांकडून भावना व्यक्त। प्रभू श्रीरामचंद्रांचं हे मंदिर उभारण्यासाठी अनेकांना वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष करावा लागला। कोट्यवधी भारतीयांच्या हृदयात असलेले राम अयोध्येत विराजमान झाले, योगी आदित्यनाथांकडून भावना व्यक्त। मंदिर बनवण्याचा संकल्प पूर्ण झाला, रामराज्याच्या स्थापनेला आता सुरुवात झाली। उत्तर प्रदेशात आता गोळीबार होणार नाही, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य। अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बॉलिवूडकरांची उपस्थिती, आलिया भट्ट, रणबीर कपूर, कॅटरीना कैफ, विकी कौशल आणि माधुरी दीक्षित सोहळ्यासाठी हजर। अयोध्येच्या तुलसी उद्यान परिसरात दीपोत्सव, नागरिकांनी रस्त्यावर थांबून लावले दिवे। अयोध्या शहरात स्थानिक नागरिकांकडून दिवाळी साजरी, घरावर पणत्या दिवे लावून रामाची पूजा करून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा केला साजरा। श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्या नगरीत 25,000 जवान तैनात, 10,000 सीसीटीव्ही आणि एआयची नजर, गुप्तचर यंत्रणाही अलर्टवर। पंतप्रधान मोदींनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी रामज्योत पेटवली, प्रभू रामांची पूजा करून पंतप्रधानांकडून उत्सव साजरा। सुरतमधील हिरे व्यापारी लाखी कुटुंबाचं श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी 101 किलो सोन्याचं दान। मंदिरातील दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू, स्तंभ यासह मंदिरातील तळमजल्यावर असलेल्या 14 दरवाजांसाठी हे सोनं वापरलं जाणार। विविध राज्यातील वादक अयोध्येत दाखल, काशी विश्वनाथ मंदिराच्या सेवकांकडून श्रीराम मंदिरा परिसरामध्ये डमरू वादन। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त अनेक कलावंत अयोध्येत दाखल, बुंदेलखंडच्या कलावंतांकडून लोककलेचं सादरीकरण। राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जेजुरीमध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन, राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्तीची पूजा करून महाआरती संपन्न। मुंबईतील वडाळा परिसरात राम मंदिराला आकर्षक सजावट, संपूर्ण मंदिर फुलांनी सजलं, तसंच मंदिर परिसर भगव्या पताकांनी फुललं। प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, नामदेव पायरीजवळ प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेजवळ सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आला। महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराला फुलांची सजावट, सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। नाशिक जिल्ह्यातल्या भगूरजवळ पांढुर्ली गावात भव्य रामरथ मिरवणूक, शेकडो ग्रामस्थांचा उत्साहानं सहभाग, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीनं मिरवणूक संपन्न। प्रभू रामचंद्रांच्या रूपात करवीर निवासिनी अंबाबाईची अलंकारिक पूजा, प्रभू राम, लक्ष्मण आणि माता सीतेचा गाभाऱ्यात देखावा, पूजा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी। नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह, सर्व मंदिरांवर विद्युत रोषणाई, गोदाकाठावर पणत्या। शिर्डीमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सुवर्ण रथातून भव्य मिरवणूक, प्रभू श्री रामचंद्र साईबाबांच्या पादुका आणि प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली, मोठ्या संख्येने भाविकांचा सहभाग।
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये भव्य शोभायात्रा. आमदार समाधान आवताडेंचा यात्रेत सहभाग. 15,000हून अधिक रामभक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवाजी पार्क ते भोईवाडा राम मंदिरापर्यंत शोभायात्रा. शोभायात्रेत ढोल, ताशे, लेझीम आणि मल्लखांबांचं आयोजन. कोल्हापूरच्या पंचगंगा घाटावर शाहू छत्रपती महाराजांच्या हस्ते पंचगंगा नदीची महाआरती. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी छत्रपती घराण्याकडून पंचगंगेची महाआरती संपन्न. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हनुमान चालीसा पठण. फडणवीसांचा कारसेवक म्हणून अमरावतीकरांकडून सन्मान. आजचा दिवस ऐतिहासिक, फडणवीसांची प्रतिक्रिया. अमरावतीच्या हनुमानगडी इथं राणा दाम्पत्याकडून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. नागपूरच्या कोराडीमध्ये शेफ विष्णू मनोहर यांना शिरा बनवण्यासाठी फडणवीसांकडून मदत. बावनकुळे देखील यावेळेला उपस्थित होते. कल्याणमध्ये शिवाजी महाराज चौकात शिवसेनेकडून महाआरती. फटाक्यांची आतषबाजी. ही आरतीला मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती. कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावर शिवसेनेचा दीपोत्सव. 5,000 दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळला. दीपोत्सवात शेकडो नागरिकांचा सहभाग. नाशिकमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. गोदाकाठावर सामूहिक रामरक्षा पठण आणि प्राणप्रतिष्ठा मंत्रघोष. अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा सर्वत्र उत्साह. बीडच्या मादळ मोहीमध्ये श्रीराम मंदिरात रामभक्तांकडून मोठ्या आनंदात सोहळा साजरा. धुळे शहरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण. यावेळी नागरिकांनी एबीपी माझावर पाहिला राम मंदिर उद्घाटन सोहळा. नागपूरच्या सीताबर्डी परिसरामध्ये नागरिकांनी एबीपी माझावर राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्याला दिली पसंती. हजारो नागरिकांची उपस्थिती. भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्या मागाठणे विधानसभा क्षेत्रात नागरिकांनी पाहिला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा. स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. पुण्यातील अंजानी आमवार्स सोसायटीत राम मंदिराचा उत्साह जल्लोषात साजरा. रांगोळी रेखाटत दीपोत्सव साजरा. उत्साहात महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग. अयोध्येतील प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त गोंदियातील पांझराबोडी गावात भव्य रॅली. रॅलीत गावकऱ्यांचा उत्साहानं सहभाग. जळगाव शहरात ग्रामदैवत असलेल्या श्रीराम रथाची महाआरती. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त श्रीराम रथाची महाआरती. यवतमाळमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं शहरात ढोल पथकाचं आयोजन. आयोजकांकडून श्रीराम भक्तांना महाप्रसादाचं वाटप. भव्य श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पुण्यातील रोकटॅक क्लब ऑफ सिमका आणि सिंहगड कॉलेजच्या नऱ्हे कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी रेखाटली 25 बाय 30 फुटांची रांगोळी. या दरम्यान दीपप्रज्वलन आणि रामरक्षा स्तोत्रपठणाचं देखील आयोजन. पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये उभारली राम मंदिराची प्रतिकृती. मंदिराला रोषणाई करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दीपोत्सवाचं आयोजन. बीडच्या आष्टीमध्ये श्रद्धा ससाणे या मुलीनं 8 कडधान्यांचा वापर करून रेखाटलं प्रभू श्रीरामांचं चित्र. 10 बाय 12 फुटांची ही रांगोळी काढण्यासाठी 6 किलो कडधान्याचा वापर. प्राणप्रतिष्ठेनिमित्त सोलापुरात छत्रपती ग्रुपच्या वतीनं 1 लाख लाडूंचं वाटप. आसरा चौक इथं दिवसभर हे लाडू वाटले जाणार. माजी आमदार दिलीप मानेंच्या हस्ते उद्घाटन. सोलापूरच्या बारशाच्या कार्यक्रमात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह. उपस्थितांना माळवतकर कुटुंबियांनी दिली प्रभू श्रीरामांची प्रतिमा भेट. तर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं लाईव्ह प्रक्षेपणही दाखवलं. रामटेकमधील रामलक्ष्मणाचं मंदिर सजलं. दर्शनासाठी मंदिरात भाविकांची रांग. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते बीडमध्ये कारसेवकांचा सत्कार. जिल्ह्याचा जास्तीत जास्त विकास व्हावा आणि जनतेची जास्त कामं व्हावीत, प्रीतम मुंडेंची प्रार्थना.
जळगावच्या कारसेवकानं 32 वर्षानंतर घातली चप्पल. बाबरी मशीद पाडल्यानंतर राम मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अनवाणी फिरण्याचा संकल्प केला होता. भंडाऱ्यामध्ये रामलल्लाच्या जयघोषात आमदार आणि खासदारांनी धरला ठेका. राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वेशभूषेत बालगोपालांची रॅली. शहरात संपूर्ण भगवं वातावरण. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये अजित पवार गटाचे आमदार राजू कोरेमारेंनी डीजेच्या तालावर ठेका धरला. भगवा ध्वज घेऊन तरुणांसोबत मिरवणुकीत सहभागी. कोल्हापुरात मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरेंनी बनवल्या प्रभू श्रीरामाच्या सर्वात लहान लाकडी पादुका. तसंच रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा आणि धनुष्यबाणाची प्रतिकृती तयार. अयोध्येत राम मंदिर झाल्यामुळे यवतमाळमध्ये शिंदे गटाकडून स्वप्नपूर्ती दिवस साजरा. जिल्हाभरात 500 क्विंटल साखर वाटप. संजय राठोड यांच्या कन्या दामिनी राठोड यांनीही केलं साखर वाटप. गोंदियाच्या शास्त्री वॉर्ड परिसरामध्ये मेरा वॉर्ड मेरी अयोध्या उपक्रम. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा जल्लोषानंतर झालेला कचरा गोळा करून राबवली स्वच्छता अभियान. कोल्हापुरात अंबाबाई मंदिरात छत्रपती घराण्यातील सदस्यांनी केली आरती. कोल्हापूरसाठी राम नवीन नाही, छत्रपती शाहू महाराजांची प्रतिक्रिया. मराठमोळ्या कलाकारांना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सनई वादनाचा मान. किरण शिंदे, अरुण शिंदेंसह राज्यातील आणखी 3 कलाकारांनी अर्पण केली वादन सेवा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात राम मंदिर सोहळ्यानिमित्तानं शोभायात्रा. बैलगाड्या शोभायात्रेत सहभागी. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे देखील शोभायात्रेत घोड्यावरून सहभागी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.